हे पकड. काय झालं? फोन आलाय अंजलीबाईंचा आहे. बोला की सरपंच बाई, काय म्हणते शाळा? पोरले गुजरली असतील ना? अहो वाटत येतात तर माझ्या नावानं खड फोडायची. आमच्या वहिनीची शाळेत का पाठवत नाही म्हणून. आता लय गुजरली असतील ना? होय, पण इथनं पुढे शाळा अजिबात बुडवायची नाही काय? बोला की. पोरले ताप देतात काय? देत असतील तर मला सांगा. अशी किल्ली देतो का नाही? उद्यापासून ताप देतं नावच नाही काढलं पाहिजे बघा. काय झालंय? काय झालं? रडायला काय झालंय? तुम्ही आता कुठे आहे? शाळा. बरं मी आलो. हा. काय झालं राणा? काय झालं राणा? राणा काय झालं बाई? काय नाही. काय झालं बाई? मग तुम्ही रडत का होता? मी सगळ्यांनी बघितलंय. मग अशी माधू काका बी काय तर म्हंटल, तुम्ही नसल्यावर आमचं काय होणार? काय झालंय काय? तुम्ही कुठे जाणार आहे काय बाई? सांगा की बाई काय झाले? वहिनी सांगा की. मला राजीनामा द्यायला लागतो. उद्यापासून मी शाळेत नाही येऊ शकणार. असं कसं? आम्हाला शिकवणार कोण? नाही बहिणी, तुम्ही आम्हाला सोडून अजिबात जायचं नाही बघा. जावं लागेल. मी निवडणूक लढवणार आहे ना, मग मला नाही शिकवता येणार. नाही नाही, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणजे नाही बघा. होय, आम्ही काय जाऊ देणार नाही तुम्हाला. अरे जावं लागेल मला, नियम आहे तसा. अजिबात नाही. नागरिक शास्त्रामध्ये असा कुठलाच नियम नाही. पण सरकारच्या नियमात आहे तसं. तुम्ही बसा बरं, चला पुढे बसा सगळेजण. चला बसा. आता माझा शेवटचा दिवस आहे तर मला खूप शिकवू द्या. हा जा. ढेरपोट्या, मला पोस्टर का म्हणतात? अरे तुमचा पप्पा पोस्टर रंगवत होता म्हणून. आणि मला रिंकू दादा का म्हणतात? अरे तुझ्या बहिणीचं नाव रिंकू आहे. याला ढरपोटा का म्हणता रे? हा? सर, कारण त्याचा बाप ढेरपोट आहे. हेच आई वडिलांच्या नावावरनं चिडवायचं नसतं, वाईट असतं ते. तुम्ही सगळे चांगली मुलं आहात ना? हो. चांगली मुलं असं कधी वागतात का? नाही. आणि मी काही ते तुम्हाला ओरडायला, शिक्षा करायला नाही आले. तुम्हाला खेळ आवडतो ना? हो. शिकणार ना? हो. चालते चालते. ते चटचट सांगा, पटपट सांगा. शिकवणार नवा. ए चला बोलता. ए बोला. हो माझं दादा. अंजलीबाई कुठे आहेत? अंजली गणेशने राजीनामा द्यायला लागतो शाळेचा. बरं मी आलो. बाई म्हणा की आज मी तुम्हाला काही कोडी घालणार. कोण कोण बरोबर उत्तर देत आहे? करूया सुरू?
चटचट सांगा पटपट सांगा चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा गोल गोल फिरते सारखे धावते आहेत मिशा 3 दिवसाची रात्र होते अन रात्रीचा दिन सांगा कोण घड्याळ झाडावरती बसले होते एकूण पक्षी दहा 2 उडाले 2 पळाले उरले किती सांगा आता उरले किती सांगा सात नाही उचलली तर फल आणि नाही झुकली मान देशाचा ज्यांना होता चाच पल्ले अभिमान केसरी आणि मराठाही अस्त्रे धारदार इंग्रजांना थंडकावले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार सांगा कोण लोकमान्य टिळक. बरोबर चटचट सांगा पटपट सांगा चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा उड्या मारते उंचावरून धावते सतत खाली वेडी वाकडी वळणी घेत आली जवळ आली समुद्राची आहे हिला भरतीचं ओढ समद्यांचं आयुष्य करून टाकते गोड सांगा कोण बरोबर चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा झाडावरती बसले होते एकूण पक्षी दहा झाडावरती बसले होते एकूण पक्षी 2 उडाले 2 पळाले उरले किती सांगा आता उरले किती सांगा सात 6 चटचट सांगा पटपट सांगा चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा राणादा वहिनी शाळा सोडणार म्हणाल्यात सांग की तू त्यासनी वहिनींचा राजीनामा मी मंजूरच होऊ देणार नाही बघ. आम्ही घरी येऊन बसणार आणि वहिनीसनी शाळेत घेऊन येणार बघ. राणादा तू सांग की वहिनीसनी म्हणजे त्या सांग की राजीनामा देणार नाहीत बघ. राणादा तू कसं आहेत लाडू तू यांच्या संगत घरला जा मी आणि माऊ एक काम आटून येतो हा जा नाही मी बी येणार. याला घरला घेऊन जावा मी अंजली बाईशी समजवतो जा चला चल चला असू दे चल मी राहणार संगत येणार.
अरे नाही तुला एक आम्ही गंमत जम्मत दाखवतो चल आमच्या संग चल चल यास. खेकडा गावलाय आम्हाला चल दाखव चल नाही छेलपोट्या वहिनीने राजीनामा दिला तर लय मोठा सेंड ऑफ करायचा. अरे खुळायस काय तू पण वहिनीसने जाऊ द्यायचं नाही असं ठरवलंय ना मग अरे तेच की आपण असा सेंड ऑफ करायचा की नाही वहिनी गेल्याच नाहीत पाहिजे बघ. हा चल रे तुला त्याला आला काकाकडचा कासू दाखवतो. हा मोठाच्या मोठा आहे. चल लवकर चल. नमस्कार वहिनी साहेब. काय महाजन मास्तर गुंडाळला का नाही आमच्या जाऊबाईंचा बाजार? हो अहो राजीनामा द्यायला सांगितलाय मी त्यांना. आपण सांगितल्यावर हुकूम. आता एक काम करा, त्यो राजीनामा घेऊ नका. जाऊबाईंनी शाळा सोडली नाही पाहिजे. कसंय महाजन मास्तर, शाळेला त्यांची लई गरज आहे हो. अहो पण हे कसं शक्य आहे? म्हणजे त्या जर निवडणुकीला उभ्या राहणार आहेत तर शाळेचा राजीनामा द्यावाच लागेल ना त्यांना. अहो तुम्हाला ती कुणी राजकारणात पडायला सांगितलंय? ते आम्ही बघतो. तुम्ही काही बी करा आणि जाऊबाईसनी आडवा. हे बघा, त्यांनी राजीनामा देता कामा नये. कसं आहे महाजन मास्तर, या गावच्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यांच्यासारखी एवढी चांगली शिक्षिका गमावणं म्हणजे पोरांच्या शिक्षणाशी खेळ केल्या गत आहे का नाही? कळतंय काय तुम्हाला आम्ही काय म्हणालोय ते? हो हो हो. आणि नाही कळलं तर तुमची बदली गडचिरोलीच्या जंगलात. आणि ध्यानात ठेवा, जाऊबाईंनी राजीनामा द्यायला नाही पाहिजे. हो हो. अहो ते हो पाठक गायाकोड बाई. हो पाठक गायाकोड बाई. हो थांबा थांबा. हो हो तुम्ही राजीनामा देऊ नका. मी तो स्वीकारत नाहीये. हो हो असं काय करताय? शाळेला तुमची गरज आहे. तुम्ही शाळा सोडू नका. पण सर, तुम्हीच तर माझ्याकडे राजीनामा मागितला होता ना? हा 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 ते म्हणजे हा हा ते काय झालं, तुम्ही निवडणूक लढवणार आहात ना, त्यामुळे शासकीय नियमानुसार तुम्हाला नोकरी करता येणार नाही म्हणून. हो, म्हणून तर दिला मी राजीनामा. पण मी तो आता स्वीकारणार नाही. हो तुम्ही शाळा सोडू नका. हो मगाशी ते माझ्या लक्षातच आलं नाही. तुम्ही जरा विचार करा ना. हो तुम्ही गेलात तर मुलांचं काय होईल, शाळेचं काय होईल, आणि शिक्षणाचं व्रत असं अर्ध्यावर सोडू नका. अहो सरपंच होण्यापेक्षा पुढच्या पिढीचा विचार करा. मी सरपंच पदाचा फॉर्म भरलाय सर. अहो पण लोकशाही आहे ना, माघार घ्या. कधी माघार घेऊ शकता तुम्ही. नाही, हे शक्य नाही. अहो का शक्य नाही? मुलांच्या भविष्याचा विचार करा. अहो तुम्ही नाही शिकवलं तर ती मुलं शिकणार कशी? पण गावासाठी मला उभं राहायचंय. अहो गावाला सरपंच आणखी कोणीतरी मिळेल. पण आमच्या शाळेला तुमच्यासारखी शिक्षिका दुसरी मिळणार नाही. राणा तुम्ही तरी सांगा ना. नाही, गावाला अंजलीबाईंसारख्या सरपंचाची गरज आहे. अहो पण मग शाळेचं काय, मुलांचं काय? तर तुम्ही त्याची काही काळजी करू नका, मी आहे ना. हा तेच म्हणतोय मी. तुम्ही शाळेत असणं फार गरजेचं आहे. तुम्ही राजीनामा देऊ नका. आता मी राजीनामा दिलाय सर. अहो मग माघार घ्या. मी विचार करून सांगते तुम्हाला. चालेल, पण तुम्ही राजीनामा परत घ्या आणि उद्यापासून शाळेत शिकवायला या अशी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. मी सांगते विचार करून. हा पण लवकरात लवकर सांगा. हा चला येऊ मी.
तुम्ही राजीनामा माघारी घेणार आहे? मला काहीच कळत नाही. शाळा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. माझ्यासाठी मी शाळानंच आपली ओळख करून दिली. या शाळानंच ती ओळख वाढवली. या शाळानंच आपल्यात लग्नाचं प्रेम झालं. त्या हिरव्या साडीत आहेत ना बा? हा. त्यांना बोली. सोड सोड मला सोड सोड राहणार सोड की चुप चुप चुप. दिसते का वाघीन? वाघीन बघायचे ना वा? दिसते का? हा? दिसली दिसली डेंजर वाघीण दिसली समोरच आहे सोड. हा? अरे थांबा भैया ए थांबा 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 पळताय कुठे? वाटल्याने ज्ञान वाढते. आपल्याला जे येतो ते दुसऱ्याला शिकवण्यात खरा आनंद. समजा काय शहाणच झालंय बघ. हो, शाळा आपल्या दोघांमधली दुवा होती होय, या शाळानंच मला सुधारलंय बघ. आणि आज तीच शाळा मला सोडावी लागते. शाळा सोडणं तुमच्यासाठी अवघड आहे हे कळतंय मला, पण काय करायचं मला बी कळत नाही हो. काय करू मी? कधी ना कधी शाळा सोडावी लागेल माहिती होतं मला, पण आता सोडताना खूप उदास वाटतंय. निवडणुकीतनं माघार घेऊ का? अहो, तुम्ही माघार घेतली तर गावचं कसं होणार? आबा, सूरज, गावकरी समजे नाराज होते. मला काहीच समजत नाहीये. तुम्ही काय बी काळजी करू नका, नीट विचार करून निर्णय घेऊ. काहीतरी तोडगा निघाला. चला आता घरला जाऊ, मागणं बघू काय करायचं. चल.